आले त्याच्यानंतर कुठलीही शंका राहणं शक्यच नाही, कारण त्याच्यात मी सह्यानिशी दाखवलंय, बॅलन्स शीट्स दिल्या आहेत मी त्या कंपन्यांच्या, आणि त्याच्यावर त्या बॅलन्स शीटवर धनंजय मुंडेंची सही आहे, राजश्री मुंडेंची सही आहे, आणि सरळ सरळ फ्लाय ॲश महाजेन्कोकडनं ते विकताना दिसत आहेत, आर्थिक नफा त्यांना मिळतोय. आणि ह्या कंपनीमध्ये तिघही आहेत, धनंजय मुंडे आहेत, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड देखील आहेत. त्यामुळे ते काही फक्त कार्यकर्ते नाहीत किंवा एकत्र काढलेले फोटो देखील नाहीत, हे त्यांचे सरळ सरळ आर्थिक फायदे आहेत, ज्याच्यावर सह्या आज त्यांना दाखवल्यावर त्यांची खात्री पटली. आणि जसं मी म्हटलं, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट आणि कॉन्स्टिट्यूशनमधल्या 2 प्रोव्हिजन्स 102(1)A आणि 191 या प्रोव्हिजन्स दाखवल्या. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी केलेलं जे डिटेलिंग होतं की असं ऑफिस ऑफ प्रॉफिट कुठलाही आमदार किंवा मंत्री मिळवू शकत नाही, हे जेव्हा दिसलं तेव्हा ते म्हणाले हे गंभीर आहे आणि मी उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर याची चर्चा करेन. एक तर हा कॉग्निझेबल ऑफेन्स आहे आणि इलेक्शन कमिशननी जर ठरवलं तर त्यांचं मंत्रिपदच काय, त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल. आणि हे होताना मला दिसतंय, जर यांनी आज कारवाई केली नाही तर मी सीजनकडे ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं याला सुओ मोटो पिटिशन दाखल करून घेण्याची विनंती देखील मी केलेली आहे. राजीनामा घेतला नाही तर काय भूमिका असेल, राजीनामा घेतला नाही तर काय भूमिका असेल? तर चीफ जस्टिसकडे मी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यावर कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे. तिथेही नाही झाली तर रिट जे फाईल करायचं आहे ते मी डेफिनेटली फाईल करणार आहे. हे पब्लिक इंटरेस्ट, खरं तर रिटपेक्षा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे, कारण सगळीकडे हे जेवढे आपण आत्ताच्याच आत्ता पुण्यातल्या घटना बघितल्या, संभाजीनगरच्या बघितल्या, जेवढे राजकारणी असतात त्यांची दहशत कशी असते, ते पदाचा गैरवापर कसा करतात हे आपण पदोपदी बघतोय. आणि हे थांबवण्यासाठी जेवढी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा असो, बाकीची यंत्रणा असो, रुग्णालय असो, जेल्स असो, सगळ्यांना आता शिस्त लावण्याची गरज आहे. अशोक थोरातांबद्दलचा मुद्दा आहे तो देखील अजित पवारांना मांडलेला आहे का? काय नक्की मुद्दा होता आणि अजित पवार त्याबद्दल काय? मी अशोक थोरातांचा मुद्दा देखील त्यांना सांगितला, त्यांचं असलेलं अंबेजोगाईचं हॉटेल देखील दाखवलं, त्यांच्या केसमध्ये असलेलं हॉस्पिटल देखील त्यांची माहिती दिली. आणि माझा मुद्दा एकच आहे, मला अशोक थोरात काळे का गोरे माहीत नाहीत, मला फक्त एक माहिती आहे की शासनाने त्यांच्यावर चौकशीचे आदेश दिले. त्याची 2 जोडपत्रं मी वाचली. पहिल्या जोडपत्रात 12 आरोप आहेत, सगळे गंभीर आहेत. दुसऱ्या जोडपत्रात 12, असे 24 आरोप त्यांच्यावर शासनाने लावले आहेत. 3.5 वर्ष गेले त्याची चौकशी चालली आहे, पण ती चौकशी अजून संपलेली नाही. म्हणून त्यांनी 2दा VRSचा अर्ज केला, तो देखील फेटाळला गेला. त्याच्यात किती तथ्य आहे ते त्यांनी शोधावं. यंत्रणा त्यांच्या हातात आहेत, माझ्या हातात नाही. पुरावे देणं माझं काम आहे, ते मी केलेलं आहे. तुम्ही एकंदरीत सुरुवातीपासून तुम्हाला या प्रकरणात धमक्या पण मिळाल्या होत्या. या प्रकरणात आता पक्षप्रमुख बनून अजित पवार तुम्हाला न्याय देतील? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.